नमस्कार मंडळी. एका अतिशय खास आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण प्रवासात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका भव्य डोंगरी किल्ल्यावर जाणार आहोत जो नुसता किल्ला नाहीये, तर एकेकाळी आपल्या मराठा साम्राज्याची राजधानी होता. होय, आपण बोलतोय थेट राजगडबद्दल. आता तुमच्या मनात साहजिकच एक प्रश्न आला असेल की एवढे किल्ले असताना 17व्या शतकातील या वास्तूला इतिहासकार आणि गिर्यारोहक गडांचा राजा का म्हणतात? असं काय आहे या गडावर? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपला आजचा हा प्रवास अगदी एका व्हर्च्युअल ट्रेकसारखा असणार आहे. आपण सुरुवात करू गडांचा राजा या कल्पनेपासून. मग ट्रेकचा मार्ग कसा निवडायचा, तिथल्या विस्तीर्ण माच्यांची सफर, थरारक बालेकिल्ल्याची चढाई आणि शेवटी ट्रेकर्ससाठी काही अत्यंत महत्त्वाच्या सर्व्हायव्हल टिप्स, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, गडांचा राजा. बघा, इथली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डोंगर काही फक्त एखादा सामान्य लष्करी तळ नव्हता. अजिबात नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली या गडाने तब्बल 26 वर्षाहून अधिक काळ मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून अत्यंत अभिमानाने काम पाहिलंय. विचार करा, 26 वर्ष. म्हणूनच याला खऱ्या अर्थाने राजघराण्याचं ठिकाण किंवा प्लेस ऑफ द रॉयल्टी असं सार्थपणे म्हटलं जातं. आता या गडाची भन्नाट भौगोलिक रचना समजून घ्यायची असेल तर आधी आपल्याला माची म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. माची म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर डोंगरावरचा असा एक विस्तीर्ण आणि मजबूत तटबंदी असलेला पठारी भाग, ज्याचा उपयोग लष्करी तळ, लोकांच्या राहण्याची व्यवस्था आणि मुख्य म्हणजे शत्रूपासून संरक्षणासाठी केला जायचा. एक प्रकारचं डोंगरावरचं सुरक्षित शहरच म्हणूया हवं तर. आणि राजगडाचा पसारा बघितला ना तर तुम्ही थक्क व्हाल. हा संपूर्ण गड अगदी पद्धतशीरपणे 4 मुख्य वास्तुशास्त्रीय भागांमध्ये विभागलेला आहे. ते म्हणजे संजीवनी माची, सुवेळा माची, पद्मावती माची आणि या सगळ्यांच्या अगदी मधोमध सर्वांत उंचावर असलेला मुकुटमणी म्हणजेच आपला बालेकिल्ला. चला, आता वळूया पुढच्या भागाकडे, ट्रेकिंगसाठी योग्य मार्गाची निवड. गडावर जायचं कसं? तर आपल्याकडे 2 मुख्य पर्याय आहेत आणि त्यांची तुलना खरंच रंजक आहे. एकीकडे आहे पाली दरवाजा मार्ग. हा तसा सोपा, रुंद आणि पारंपरिक मार्ग आहे. पूर्वीच्या काळी हत्तीसुद्धा इथून जाऊ शकायचे, म्हणूनच याला राजमार्ग असंही म्हणतात. आणि दुसरीकडे आहे गुंजवणे मार्ग. हा मार्ग म्हणजे बापरे, एकदम खडी चढण असलेला आणि कसलेल्या ट्रेकर्सचा अक्षरशः घाम काढणारा असा हा रस्ता आहे, जो थेट चोर दरवाजाला जाऊन मिळतो. जर तुम्ही गुंजवणे मार्गाचं आव्हान स्वीकारलंच तर तुमचा प्रवास कसा असेल ते सांगतो. सुरुवातीला पाझर तलाव, मग कारवीच्या झाडांचं ते घनदाट जंगल. तिथून वाट काढत तुम्ही पोहोचता एका तीव्र खडकाळ चढणीपाशी, जिथे सुदैवाने आता लोखंडी रेलिंग्स लावली आहेत. आणि हे सगळं पार केल्यावर शेवटी तुम्ही एकमेकांत अतिशय हुशारीने गुंफलेल्या गोमुखी दरवाज्यांमधून गडावर प्रवेश करता. हा अनुभव खरंच अंगावर काटा आणणारा असतो. आता आपण पोहोचलोय गडावर, तर आपला तिसरा भाग आहे भव्य माछांची सफर. 2.5 किलोमीटर. होय, 2.5 किलोमीटर. हा काही छोटा आकडा नाहीये. ही फक्त संजीवनी माचीवर पसरलेल्या दुहेरी तटबंदीची लांबी आहे. म्हणजे शत्रूला चकवण्यासाठी बांधलेल्या 2 भिंती, आणि त्याही 2.5 किलोमीटर लांब. विचार करा बरं, त्या काळात कुठलीही आधुनिक यंत्र नसताना हे बांधकाम कसं केलं असेल? डोकं सुन्न होतं अगदी. या अफाट पसरलेल्या माचांवर तुम्हाला निसर्गाची आणि मानवी कौशल्याची एक भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळते. आता सुवेळा माचीचंच उदाहरण घ्या. तिथे वाऱ्याच्या सततच्या माऱ्यामुळे खडकात एक मोठं आरपार छिद्र तयार झाले, ज्याला आपण नेढं म्हणतो. याशिवाय पाणी साठवण्यासाठीची ती अवाढव्य टाकी, बारामाही पद्मावती तलाव आणि महाराणी सईबाई यांची समाधीसुद्धा याच पद्मावती माचीवर आहे. चला, आता वेळ आली आहे या ट्रेकच्या सर्वात थरारक टप्प्याची. भाग 4, बालेकिल्ल्याची चढाई. आता मात्र तुमची खरी कसोटी आहे बरं का, कारण बालेकिल्ला सर करायचा म्हणजे जवळजवळ उभ्या आणि उघड्या खडकांवरून लोखंडी साखळ्यांच्या आधाराने वर चढावं लागतं. छातीत धडधड वाढवणारी अशी ही चिंचोळी वाट आहे. पण एकदा का तुम्ही वर पोचलात ना, की तिथून तोरणा, सिंहगड आणि संपूर्ण परिसराचं जे काही 360 अंशातील ऐतिहासिक आणि विहंगम दृश्य दिसतं, ते पाहिल्यावर तुमचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. बालेकिल्ल्याच्या शिखरावर पोहोचल्यावर तुम्हाला दिसेल एक अतिशय सुंदर चंद्रखोरीच्या आकाराचा पाण्याचा तलाव. याशिवाय तिथे प्राचीन जननी माता आणि ब्रह्मर्षींची मंदिरे आहेत. इथली शांतता खूप सुखावणारी असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एवढ्या उंचीवर वाऱ्याचा वेग इतका प्रचंड असतो ना, की तिथे तंबू ठोकून राहणं म्हणजे जवळजवळ अशक्यच.
आणि आता आपला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग 5, ट्रेकसाठी आवश्यक सर्व्हायव्हल टिप्स. बघा, गड चढणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच सुरक्षित खाली उतरणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्यासोबत पिण्याचं पाणी भरपूर असू द्या. दुसरी आणि गमतीशीर पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालेकिल्ल्याजवळच्या माकडांपासून जरा सावधच राहा. ही माकडं एवढी हुशार आहेत की ती तुमच्या बॅगची चेन उघडून सामान पळवू शकतात. आणि जर तुम्हाला गडावर मुक्काम करायचा असेल तर पद्मावती माचीवर असलेल्या 50 जणांच्या क्षमतेच्या निर्धारित तंबूंच्या सुरक्षित जागेचाच वापर करा. आता या संपूर्ण ऐतिहासिक प्रवासाचा विचार केल्यावर 17व्या शतकातील त्या मराठा स्थापत्य कौशल्याबद्दल आणि लवचिकतेबद्दल मनात एक प्रचंड आदर निर्माण होतो, नाही का? या अफाट वास्तूकडून आणि त्या काळातील भौगोलिक रचनेवर मिळवलेल्या प्रभुत्वातून आजचे आधुनिक गिर्यारोहक आणि आपण सर्वजण काय शिकू शकतो यावर नक्की विचार करा. हा विचार खरोखरच प्रेरणादायी आहे. प्राचीन वास्तुकलेचा हा वारसा आपण कसा जपू शकतो हे पाहणं आपलीच जबाबदारी आहे. शक्य झालं तर इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी या गडाला भेट देण्याचं नियोजन नक्की करा. जर तुम्हाला आपला हा माहितीपूर्ण प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक प्रवासात.